नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांवर तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे पॉवर ऑफ एग फ्रीजिंग, युअर फर्टिलिटी युअर फ्युचर. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत कनेक्ट झालेले आहेत डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. हाय हर्षाली, थँक्यू सो मच. डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर रुबी हॉल प्रसूतीशास्त्र आणि गायनाकॉलॉजिस्ट या विभागाच्या प्रमुख आहेत आणि IVF आणि इंडोस्कोपी डिपार्टमेंटच्या देखील प्रमुख आहेत, ज्यांनी पुण्यामध्ये दुर्बिणीमधून शस्त्रक्रिया करण्याची पद्धत 1992 साली चालू केली आणि इंडियाची फर्स्ट स्टेम सेल बेबी रुबी हॉलमध्ये त्यांनी केली. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताईंनी सुद्धा त्यांना लेटर ऑफ ॲप्रिसिएशन दिलेलं होतं. 1992 साली पुण्यामध्ये पहिली स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत ज्यांनी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया सुरू केली. त्यानंतर फक्त इनोव्हेशनमध्ये इंडियामध्ये भारतातल्या स्त्रीरोग शास्त्राच्या प्रत्येक इनोव्हेशनमध्ये त्यांचा रोल आहे आणि स्टेम सेल थेरपी इंडियामधील ही फर्स्ट त्यांच्या नावावर आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन देखील केलेलं आहे आणि तसंच आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी प्राध्यापक म्हणून देखील त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. आज तर आपल्याला पॉवर ऑफ एग फ्रीजिंगचं महत्त्व सांगणार आहेत, एकंदरीतच एग फ्रीजिंगबद्दल सविस्तरमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, जसा की आपला विषय आहे एग फ्रीजिंग, सुरुवातीला आपण त्याबद्दलच बोलूया. एक्झॅक्टली एग फ्रीजिंग म्हणजे काय? एग फ्रीजिंग म्हणजे एग म्हणजे फिमेल स्त्रीचं गॅमेट, ज्या बीजापासून एक बेबीचं रूपांतर होतं. आणि हर्षाली, हे एग फ्रीजिंग म्हणजे तुमची अंडी घ्यायची, हे बीज घ्यायचे आणि ते फ्रीज करून ठेवायचे, ज्याने त्यापासून परत आपण बेबी बनवू शकू आणि त्या स्त्रीला इवन 40शीला सुद्धा प्रेग्नन्सी देता येईल. तर डॉक्टर, एग फ्रीज करणं सध्याच्या घडीला का महत्त्वाचं आहे याविषयी थोडं सांगाल? अतिशय महत्त्वाचा टॉपिक. एग फ्रीजिंग म्हणजे तुमचं फ्युचर तुम्ही फ्रीज करता आहात, त्याच्यावर मी बोलणार आहे. एक लग्न लवकर न करणं, कारण करिअर आणि त्याचे स्वतःचे पर्सनल डेव्हलपमेंट, आणि लग्न केलं तरी मूल लवकर नाही होऊ देणं, कारण एकतर सॉलिटरी फॅमिलीज झाल्यात, बेबीची केअर घ्यायला कोणी नाही आहे. सो स्त्रीचा बायोलॉजिकल क्लॉक हा टिकिंग असतो. तिला जन्मतापासून जे अंड्यांचा रिझर्व असतो आणि तिला पहिल्यांदा जेव्हा पाळी येते तेव्हा तिची अंडी 50% ऑलरेडी कमी झालेली असतात आणि साधारण 12व्या वयात तिला पहिल्यांदा जेव्हा पाळी येते आणि तिचा मेनोपॉज हा 50 वर्षाचा, तेव्हा कंटिन्युअसली एग्स कमी 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 होत जातात. सो खूप बायकांना पूर्वी हा प्रॉब्लेम व्हायचा की मी 37 वर्ष, आता मी सेटल झाली, आता मला मुलाचा विचार करायचा आहे, पण अनफॉर्च्युनेटली तिचे अंडी संपलेली असायची किंवा क्वालिटी कमी झाली असायची. तर असं न करता वयाच्या 30शीलाच तुम्ही तुमचे एग फ्रीजिंग करू शकता. तुम्हाला माहिती आहे की मला एकतर लग्न झालं तरी मूल लवकर नाही पाहिजे, परंतु मला आयुष्यात मूल स्वतःचं हवं आहे. हे फार महत्वाचं आहे. ती प्रत्येक स्त्रीला आई बनण्याची एक शारीरिक या मानसिक एका स्त्रीचा स्वभाव असतो. परंतु तिचं करिअर आणि हे बॅलन्स करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी जी आली आहे ना, की 30शीला एग फ्रीजिंग करायचं. आता तुला सांगते, आम्ही पूर्वीच्या काळात ना, मी 30शीला नव्हते करत. मी सांगायची की अजून 1-2 वर्षात कदाचित तुमचं लग्न होईल, 35शी पर्यंत आपण करूयात. परंतु एक मोठा ग्लोबल कन्सर्न झालेला आहे, म्हणजे एग्स कमी कमी होत चाललेली आहे. जी पूर्वीच्या बाईला 30शीला अंडी असायची, तेवढी आता 35शीला अंडी असतात, 37 वयाला अंडी तेवढी असतात. सो वी डोंट नो. हे एन्व्हायरमेंटचा फॅक्टर आहे, स्ट्रेस, लाईफस्टाईल, ओबेसिटी, स्मोकिंग, अल्कोहोल, इवन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स फ्रॉम द कॉम्प्युटर, कशामुळं हा ग्लोबली प्रॉब्लेम चाललेला आहे आणि अंडे खूप कमी होत आहेत. तर मी सगळ्यांना हे अपील करू इच्छिते की वयाच्या 30शीला तुमची एक ब्लड टेस्ट असते, AMH, अँटी म्युलेरियन हार्मोन. अतिशय सिंपल आहे. मेजॉरिटी ऑफ द स्टँडर्ड लॅबमध्ये होते. हार्डली 1,500-2,000 रुपये खर्च आहे. ती करून घ्या आणि तिची जर व्हॅल्यू 3च्या वर असेल तर तुम्ही रिलॅक्स व्हा. अदरवाईज तुम्ही इनफर्टिलिटी स्पेशालिस्टकडे जा, ह्याच्याबद्दल माहिती मागा
आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्टकडे जाताना हे बघा, की त्यांना ह्याचा एक्सपिरियन्स आहे. हे टेक्नॉलॉजीज त्यांच्याकडे आहेत. कारण 5 वर्षानंतर तुम्हाला त्या अंडी लागणार आहेत. त्यावेळी तुम्हाला असं व्हायला नको, की ती अंडी परत मिळालीच नाही आणि तुमचं सगळं स्वप्न कोलॅप्स झालं. ओके डॉक्टर, जसं की तुम्ही तर सांगितलं की आपण एग फ्रीज करू शकतो, पण यामध्ये कोणत्या महिला किंवा मुली आपल्या एग फ्रीज करू शकतात? सगळ्या, कोणीही करू शकतं. लग्न झालेली, लग्न न झालेली सगळ्या जणी करू शकतात. आणि अजून एक मोठा कंपार्टमेंट आहे, दॅट इज ज्यांना कॅन्सर झालाय. ब्रेस्ट कॅन्सर फॉर एक्झाम्पल, अनफॉर्च्युनेटली फार 30लाच डिटेक्ट झालाय. अजून तुम्हाला मुलं नाही आहेत आणि तुम्हाला किमोथेरपी घ्यायची असेल, तर रुबी हॉलच्याच आमची टीम आहे. डॉक्टर अनुपमा माने, सध्या तिचे 2 पेशंट, अनफॉर्च्युनेटली व्हेरी यंग पेशंट, एक 20 वर्षाची आणि एक 24 वर्षाची आहे. तिला ब्रेस्टचा कॅन्सर झालेला आहे. सो त्यांनी काय केलंय, किमोथेरपी सुरू करण्याच्या आधी युजुअली ते किमोथेरपी देतात, मग सर्जरी करतात आणि सर्जरीवर टिश्यू सेन्सिटिव्हिटीप्रमाणे पुढची ट्रीटमेंट ठरवतात. तर किमोथेरपीने तुमच्या ओव्हरीज डॅमेज होऊ शकतात. तुमची अंडी, तुमचे गॅमेट सगळे डॅमेज होऊ शकतात. तर त्या पेशंटला त्यांनी पाठवून दिलं. 10 दिवस त्यांना इंजेक्शनचा कोर्स द्यावा लागतो, ज्याच्याने आपल्याला एका अंडीऐवजी भरपूर 5-10 जेवढी एका गोमध्ये मिळतील, यंग पेशंट आहे 15 सुद्धा मिळू शकतात. आम्ही ती काढतो, फ्रीज करून ठेवतो, हँडओव्हर करतो पेशंट. किमोथेरपी, सर्जरी सगळं झालं, की ते इयरली कॉन्ट्रॅक्ट फक्त रिन्यू करायचं असतं आणि लग्न झाल्यावर जेव्हा-केव्हा त्यांनी मूल हवं आहे, त्यांनी हं. चेक करावं स्वतःचं. बहुतेक लोकांना अंडी नसतात. सो ओके. त्यांनी येऊन ह्या अंड्यांपासून त्यांना स्वतःला आता ना कॅन्सरची ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झाली आहे. हं. लाईफ एक्स्पेक्टन्सी आफ्टर कॅन्सर इज ॲब्सोल्युटली गुड. त्याच्यामुळं हे सगळ्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस ह्या बायकांना किंवा मुलींना घेता आला पाहिजे आणि घ्यावा. ओके. तर डॉक्टर, जसं की तुम्ही सांगितलं, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की या एग फ्रीझिंगमुळे याचा खूप जणांना, ज्यांना खरोखर करिअर करायचं आहे किंवा लेट बेबी हवा आहे, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट सोल्युशन आहे. पण आता प्रश्न असा येतो की हे सगळ्यांना अफोर्डेबल आहे का? म्हणजे हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे का? कारण का याचं एवढं महत्त्व आहे, याचे एवढे फायदे आहेत, तर याविषयी थोडं ब्रीफमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके. हर्षाली, हे खूप एक्सपेन्सिव्ह असं म्हणता येणार नाही. हं. साधारण ज्या मुलीला करिअर करायचं आहे किंवा लग्न झालेलं आहे, तर एक 60,000-70,000 हजारामध्ये तुमचं अंडी काढण्याची प्रक्रिया होऊन जाते. तुम्हाला इंजेक्शनला एक 30,000 ते 50,000 खर्च होतो आणि साधारण 30,000 ते 50,000 त्यांचं इयरली फ्रीजिंगचं असतं. तर मी त्याला खूप एक्सपेन्सिव्ह अजिबात म्हणणार नाही. कारण ह्या टेक्नॉलॉजीमुळं पुढं तुम्हाला स्वतःचं मूल करता येणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करता येणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ओके. आता डॉक्टर, ही जी प्रोसेस आहे ती पेनफुल आहे का? कारण का हे जाणणं पण आपल्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण का कुठलीही प्रोसेस असेल तर सगळ्यात आधी आपल्याला डोक्यात तेच येतं की याचा काही त्रास होईल का? याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का? किंवा हे किती पेनफुल आहे? सो दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे पेनफुल आहे का? अ, आता कसं आहे, ह्याला साधारण 7 ते 12 दिवस पेशंट इंजेक्शन घेतो. हं. प्रत्येकाचा पेन टॉलरन्स वेगळा असतो. काही पेशंट येतात, इंजेक्शन इतक्या फटाकसे घेतात, जातात, हसत येतात, हसत जातात. काही जणी इंजेक्शन्सला सुद्धा घाबरतात. परंतु मग त्यांना काउन्सिलिंग लागतं, समजावून सांगावं लागतं, की हे इंजेक्शन फक्त 7 ते 10 दिवस आहे, पण त्याचा एंड रिझल्ट जे आहे, ते तुमचं बेबी आहे. सो त्या ॲक्सेप्ट होतात. फक्त एवढंच आहे, की मेंटली त्यांना प्रिपेअर व्हायला हवं, की 8 ते 10 दिवस हे इंजेक्शन घेणं जरुरी आहे. आता तू त्याला पेनफुल म्हणशील, तर मी नाही म्हणेन. परंतु इमोशनली आणि सायकॉलॉजिकली थोडंसं इंडियन वुमनना ह्या 5-7 वर्षात खूप पुढं आलेल्या आहेत, ही टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करायला. वेस्टर्न कंट्रीजमध्ये 30 वर्षापासून अतिशय ओपनली सगळेजण येतात. तुम्हाला माहिती आहे 5-7 वर्षापूर्वी Appleने त्यांच्या सगळ्या फिमेल स्टाफना अपील केलं होतं, की Apple त्यांना एक फ्रीझिंग प्रोग्राममध्ये एनरोल करून देईल. कारण
इंडियामध्ये ही टेक्नॉलॉजी अतिशय चीप आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये ही खूप लाखो रुपयामध्ये जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इंडियामध्ये हे तुमचं टीव्ही मीडिया, न्यूजपेपर, सोशल मीडियाज ह्याच्यावरनं आता अवेअरनेस इतका वाढलाय, की पूर्वी माझ्याकडे महिन्यातनं 2 पेशंट येत असतील, आता रोज 1 पेशंट येतो, की मला एग फ्रीझिंग करायचं आहे. अनफॉर्च्युनेटली खूप जणं वयाच्या 37, 38, 40शीला येतात. 40शीला तुमच्याकडे एकतर अंडी संपलेली असतात हं. किंवा असेल तर ती योग्य क्वालिटीची नसते. तुम्हाला खूप नंबर ऑफ एग्ज घ्यावे लागतात त्याच्यासाठी. सो मला यंग मुलीचं 20 वर्ष किंवा 30 वर्षाच्या मुलीचे 10 अंडी बास होत असतील, तर 40 वर्षाच्या बाईचे 20 अंडी लागतील फ्रीज करायला जर त्याच्यापासून बेबी द्यायचं असेल तर. सो माझं अपील आहे सगळ्यांना, की तुम्ही योग्य वेळात हा निर्णय घ्या आणि स्वतः आत्मनिर्भर जसं म्हणतो आपण, की स्वतःच्या लाईफचा स्वतः कंट्रोल करा. आणि आता किती जण तरी सिंगल मॉम हे फार पेनफुल गोष्ट चालली आहे, की 30शी-35शीला मुलं मिळत नाहीत, लग्न होत नाही, सगळंच लांबणीवर जातं. तुमची जसं वय वाढतं, तुम्ही करिअरमध्ये जास्त सेटल होता, तुमचे एक्स्पेक्टेशन्स फ्रॉम द पार्टनर पण वाढतात आणि मग सिंगल मॉम होण्यासाठी तुम्ही जायला लागता. पण नेव्हरदलेस तुमची लाईफ आहे. पण ह्या टेक्नॉलॉजीमुळं इव्हन ते स्वप्नसुद्धा तुमचं पूर्ण होऊ शकतं. ओके. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण किती काळ हे फ्रीज करून ठेवू शकतो? एक फ्रीज आपण किती ड्युरेशनपर्यंत ही आपण फ्रीज वर्ष, करून शकतो? कितीही वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तुम्हाला इयरली त्याचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करावा लागतो. हर्षाली तुला माहिती आहे का, की कित्येक पेशंट त्यांचे एग फ्रीझिंग केले, लग्न झालं, हं. 5 एग्स काढून घेतले, स्पर्म बनवले, स्पर्मपासून बेबी बनवल्या, ट्रान्सफर केलं, प्रेग्नन्सी झाली. दुसरे एग्ज आम्ही असेच ठेवतो. आय डू हॅव अ पेशंट जिथं पेशंटचा डिव्होर्स झाला. दुसऱ्या नवऱ्यासोबत तिने तिचे ते दुसरे सेट ऑफ एग्ज काढले आणि दुसरं मूल केलं. सो ह्या टेक्नॉलॉजीनी खूप काही गोष्टी करता येतात. कित्येकदा इव्हन टेस्ट ट्यूब बेबीजसाठी जेव्हा एम्ब्रिओ आम्ही फ्रीज करून ठेवतो, ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि स्टेबल मॅरेज चाललेलं आहे, ते एग फ्रीझिंगपेक्षा एम्ब्रिओ फ्रीझिंग पण करून ठेवता येतं. तर तो एम्ब्रिओ फ्रीझिंगचं सुद्धा हेच टेक्नॉलॉजी. 2 एम्ब्रिओज काढले, बेबी दिली. उरलेले एम्ब्रिओज तुम्ही 3 वर्षानंतर येऊन दुसरी बेबी करा. 3 वर्षानंतर येऊन तिसरी बेबी करा. असे कित्येक आता ह्यात मी गेले 25 वर्ष IVFमध्ये, रुबी हॉलमध्ये हे करती आहे हं. आणि माझ्याकडे कितीतरी आहेत. माझे आता जे पहिले टेस्ट ट्यूब बेबीज आहेत, दे आर इन मेडिकल कॉलेजेस, दे आर गिव्हिंग कॉल्स, की "यू हॅव गिव्हन अस अ मिरेकल बर्थ अँड वी विश टू बी अ गायनेकॉलॉजिस्ट." सो कितीतरी वर्ष तुम्ही ते सेफली सेव्ह करू शकता. सो हे मिरेकल असतं. लिक्विड नायट्रोजनचं टँक असतं आणि त्या टँकमध्ये अतिशय बारीक स्ट्रॉमध्ये ते सगळे एम्ब्रिओज फ्रीज केलेले असतात. सो माझ्या रुबी हॉलच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये हजारो लाईफ या टँक्समध्ये सेव्ह केलेले आहेत. ओके. डॉक्टर आता एकंदरीत आज आपली जी चर्चा झाली त्यावरून इन फ्युचर मला वाटतंय ह्या प्रोसेसची खूप लोकांना गरज लागेल असं मला वाटतं. कारण का एक फ्रीझिंगचं महत्त्व ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं, आता इथून पुढची जी पिढी आहे ती करिअरलाच जास्त प्रायोरिटी देणारी आहे. तर या विषयावर थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल. इन फ्युचरमध्ये ज्यांना हे करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल ब्रीफमध्ये? 3-4 गोष्टी. पहिला म्हणजे तुम्ही तुमचा एक रिझर्वायर चेक केलाच पाहिजे, जो आपण ब्लड टेस्टनी करतो आणि सेकंडली इज गायनेकॉलॉजिस्ट सोनोग्राफीवर त्या ओव्हरीज बघू शकतात आणि त्या ओव्हरीमधला रिझर्व्ह किती आहे, हे पण बघू शकतात. नंबर 1. सेकंड थिंग म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका आणि ओपनली स्वतःचे निर्णय घ्यायला शिका आणि स्वतःचे एग फ्रीझिंग करा बिफोर 35. मी अजिबात सांगणार नाही की तुम्ही 35 नंतर एग फ्रीझिंग करा. 30 to 32 एज इज द बेस्ट एज टू डू द एग फ्रीझिंग अनलेस यू हॅव अ कॅन्सर ऑर एनिथिंग ज्याच्यामध्ये तुम्ही वयाच्या 25शीला आणि 27शीला 20शीला कधी एग फ्रीझिंग करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे एग फ्रीझिंग करताना तुम्ही ज्या IVF सेंटर निवडणार आहात, एन्शुअर करा की त्यांच्याकडे ह्या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत
त्या क्लिनिशियनला किंवा डॉक्टरला ह्या टेक्नॉलॉजीची माहिती आहे, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी त्यांचे एग्स थॉ करून आत्तापर्यंत बेबी दिलेले आहेत. कारण फ्रीझिंग इज वन टेक्नॉलॉजी अँड थॉइंग अँड रिमूव्हिंग दोज एग्स बॅक इज ऑल्सो एक्सपिरियन्स टेक्नॉलॉजी. सो तुम्ही हे सगळं स्टडी केला पाहिजे बिफोर यू चूज. आजकाल तुम्ही साधं संध्याकाळी जेवायला जात असेल, नवीन हॉटेल असेल तर रिव्ह्यू बघता त्याचे. मी असं नाही म्हणत आहे की सोशल मीडिया, कारण सोशल मीडिया काही लिहू शकतं. परंतु तुम्ही थोडासा चौकशी करा. न घाबरता डॉक्टरांशी बोला. तुम्हाला त्याबद्दल कॉन्फिडन्स येतोय ना बघा. कारण तुम्ही 5 वर्षानंतर जेव्हा हे एग्ज काढायला जाता आणि तेव्हा जर सांगितलं की वी आर सॉरी युअर एग्ज आर नॉट देअर, तर तुम्हाला खूप मोठं फ्रस्ट्रेशन होईल. माझ्याकडे आहेत असे पेशंट ज्यांच्या बाबतीत हे झालंय. त्यामुळं मी सगळ्यांना हे वॉर्निंग देतीये. ओके. डॉक्टर, आणखी एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, जेणेकरून तो आपल्या प्रेक्षकांच्या पण मनात असेल. जेव्हा आपण एग फ्रीज करून जेव्हा आपण बेबीचा प्लॅन करतो, तेव्हा ते बेबी तितकंच नॉर्मल असतं, जितकं नॉर्मली जे बेबी होतात त्यासारखंच ते हेल्दी असतं? दीपाली, खूप सुंदर. कारण हे इतकं मोठा मिथ आहे ना, की टेस्ट ट्यूब बेबीज ॲबनॉर्मल असतात का? आता 10 मिलियन्स टेस्ट ट्यूब बेबीज वर्ल्डमध्ये झालेले आहेत. फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबीला सुद्धा मुलं आहेत आणि टेस्ट ट्यूब बेबी ह्या काही ॲबनॉर्मल नसतात. त्या स्त्रीचेच एग्ज आणि तिच्या पुरुषांचं वीर्य, शुक्रधंतू म्हणतो आपण त्याला, ते दोन्ही एकत्र करून बनवलेलं बेबी असतं. ते फक्त 5 दिवस आपण लॅबोरेटरीमध्ये अगदी आयडियल कंडिशनमध्ये वाढवतो आणि नंतर ते स्त्रीच्या गर्भातच 9 महिने वाढत असतं. सो हे बेबी ॲबनॉर्मल नसतात. त्यांचं जेवढं नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये झाल्यावर सुद्धा अराउंड 10-15% ऑफ द प्रेग्नन्सीजमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच ह्या टेस्ट ट्यूब बेबी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्याच्यामध्ये काही टेस्ट ट्यूब बेबी केलंय म्हणून काही टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम होतील, हे आता सायन्स प्रूव्ह झालंय. 1978ला पहिली बेबी झालेली आहे. सो आता 45 वर्षाच्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळं, मिनिमम हँडलिंग करून, एक्सपर्ट टेक्नॉलॉजीमुळं आपण खूप छानपणे बेबीज देऊ शकतो. ओके. डॉक्टर, जाता जाता पुन्हा एकदा मला असं विचारावंसं वाटतं, की जे प्रेक्षक लेट कनेक्ट झालेत किंवा जे लेट हा कार्यक्रम बघतायत, त्यांच्यासाठी जो आपला विषय आहे एग फ्रीजिंग, हा एक्झॅक्टली कोणत्या एजमध्ये आपण करू शकतो, किती सेफ आहे, हे अगदी थोडक्यात मला सांगाल? ओके. सो टू ब्रीफ, एग फ्रीझिंग ही अतिशय सेफ टेक्नॉलॉजी आहे. प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे. ज्या बायकांना लग्न झालंय पण करिअरमुळं किंवा काही फॅमिली इश्यूज असतील, प्रेग्नन्सी प्लॅन नाही करायची आहे, और ज्या मुलींना लग्नच नाही इतक्या लवकर करायचंय, पहिला करिअर सेटलमेंट करायची आहे, किंवा ज्यांना कॅन्सर वगैरेचा काही प्रकार असेल, ज्याच्यामध्ये किमोथेरपीमुळं त्यांची अंडे सगळी डॅमेज होणार असतील, तर ह्या सगळ्या लोकांनी एग फ्रीझिंग करू शकतं. आयडियल एज ऑफ एग फ्रीझिंग 30 ते 32 वर्ष. पूर्वीच्या काळात जरी मी 35 ही सांगत होते, तर आता मी सांगितल्याप्रमाणे एग रिझर्वायर खूप कमी होत चाललाय. जसं ओके. वॉटर रिझर्वायर सारखे स्केर्सिटी झाली आहे, तसंच एग जगात हा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे. तर अजून सगळ्यांना सांगायचंय, तुमचे एग चेक करा आणि क्वांटिटी बघा आणि फ्रीझिंगचा ऑप्शन प्लीज ॲक्सेप्ट करा बिफोर इट इज टू लेट. अगदीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर यांनी पॉवर ऑफ एग फ्रीझिंग, युअर फर्टिलिटी युअर फ्युचर या विषयावर उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. एकंदरीतच एग फ्रीझिंग म्हणजे काय, ते कसं करतात आणि कोण हे करू शकतं, किती काळ आपण फ्रीज करू शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या कार्यक्रमातून मिळाली असणार. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.